स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत मेष राशीच्या जातकांना डिसेंबर हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे. या महिन्यात तुम्हाला कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. तुमचं आरोग्य योग, शिक्षण योग, वाहन वास्तू योग या सर्व गोष्टींची शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्रावर आधारित माहिती आपण आज घेत आहोत. लग्नस्थानाची स्थिती पाहताना लग्नेश मंगळदेव ज्यांचं गोचर कर्क राशीत होत आहे. मंगळदेवांचं चतुर्थ स्थानातलं गोचर हे तुम्हाला विशेष ठरणार आहेत वाहन वास्तूचं सौख्य प्रदान करून देण्यासाठी. लग्नस्थानाचे अधिपती मंगळदेव हे निश्चितनं गोचर करत आहे, त्यामुळे हा संपूर्ण महिनाभर तुम्हाला थोडंसं रागावरचं नियंत्रण सुटण्याची शक्यता आहे. नक्कीच तुमच्या क्रोधावर नियंत्रण राहण्यासाठी मेडिटेशन करा आणि काही आध्यात्मिक उपासना मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे ती तुम्हाला करायची आहे. धनस्थानाची स्थिती पाहताना अधिपती शुक्रदेव ज्यांचं गोचर धनुराशीतनं होत आहे. 2 डिसेंबर नंतर शुक्रदेव हे मकरेतनं गोचर करतील, म्हणजेच तुमच्या दशमातनं गोचर करतील. तुम्हाला व्यवसाय, नोकरी या दृष्टिकोनातून उत्तम लाभाची संधी निर्माण करून देतील. तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी करायच्या असतील किंवा पॉलिसी, LIC या संदर्भातील काही कामे तुमची करून घ्यायची असतील, नक्की तुम्ही या 2 डिसेंबर नंतर करा. तुम्हाला त्यामध्ये मोठे यश, लाभ प्राप्त होतील. राशीपत्रिकेतील तृतीय स्थानाकडे वळूया. तिसरं घर हे तुम्हाला पराक्रम, परिश्रम आणि भावनांचं सौख्य प्रदान करून देतं. त्याचे अधिपती बुधदेव ज्यांचं गोचर अष्टमातनं होत आहे. बुधदेव अष्टमातनं गोचर करतात वृश्चिक राशीमधनं, त्यामुळे तुम्हाला तुमच्या भावंडांचं सौख्य हे मध्यम स्वरूपात प्राप्त होईल. म्हणजेच किरकोळ प्रमाणात त्यांच्यासोबत काही गोष्टींचा, काही विचारांची देवाणघेवाण करताना थोड्या अंशी वादाचे प्रसंग अनुभवास येतील. पण ही परिस्थिती मात्र 15 डिसेंबर पर्यंत राहू शकते. 15 डिसेंबर नंतर मात्र तुमच्या दोघांमध्ये मतभेद, कलह, वाद या सगळ्या गोष्टी कमी झालेल्या दिसून येतील. राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थानाकडे वळूयात. चौथं घर हे वाहन वास्तूचं सौख्य प्रदान करतं. या ठिकाणी कर्क रास आहे, मंगळदेव उपस्थित आहेत, त्यामुळे वास्तूचं सौख्य हे प्रदान करून देतील. नवीन वास्तू घ्यायची आहे, वाहन घ्यायचे आहे, मनासारखं वाहन वास्तू प्राप्त करून देण्यासाठी त्याचं सौख्य उत्तम प्रकारे मिळेल. परंतु घेताना तुम्हाला आर्थिक अडचणी येण्याचे योग 15 डिसेंबर पर्यंत आहेत. तदनंतर मात्र तेही कुयोग नष्ट होतील. यासाठी कुठली उपासना करायची आहे किंवा आपल्याला योग्य असे वास्तूचे सुख प्राप्त करून घ्यायचे, यासाठी काय उपाय करायचे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. पत्रिकेतील पंचम स्थानाकडे वळूयात. 5वं घर हे शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय दर्शवतं. 5व्या घरावरती शनी महाराजांची सप्तम दृष्टी येते. त्याचबरोबर पंचम स्थानाचे अधिपती रविदेव यांचं गोचर अष्टमातनं होत आहे. यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये थोडासा अभ्यास वाढवावा लागणार आहे. ज्यांचं कॉमर्स साईडने शिक्षण सुरू आहे अशा वर्गाला अभ्यासाची गती वाढवावी लागणार आहे, वेळ जास्त द्यावा लागणार आहे. कारण मंगळदेव थोडेसे वीक आहेत, त्यामुळे तुम्हाला थोडासा अभ्यासातला एकाग्रता कमी होणं, अभ्यासातली एकसंगता कमी होणं हे दुर्गुण तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकतात. आळशी वृत्ती वाढू शकते म्हणून. आणि त्याचबरोबर रविदेव हे अष्टमात गेल्यामुळे, वृश्चिक राशीमध्ये रविदेव गेल्यामुळे तुम्हाला विशेष हे परिणाम प्राप्त होणार आहे. ज्यांचं लॉ संदर्भात शिक्षण सुरू आहे अशा वर्गांसाठी उत्तम स्थिती आहे. त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेताय, MS करताय किंवा MBBS करताय, तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे. अभ्यासातील एकाग्रता तुम्हाला उत्तम राहणार आहे. त्याचबरोबर रविदेवांचं हे अष्टमातलं गोचर तुम्हाला विशेष संशोधन करायला लावणार आहे. सायंटिस्ट तुम्ही असाल, तुमच्यासाठी संशोधक वृत्ती वाढवण्याचं काम रविदेवांच्या कृपेने प्राप्त होत आहे, त्यामुळे तो योग उत्तम आहे. प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र राहील. गाठीभेटी होतील, मतं जुळतील, काही अंशी एखाद्या मतावरती तुमचं मत दुमत होणं आणि त्यामधनं वादाचा प्रसंग अनुभवायस येणं, अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी होऊ शकतात, पण फार मोठ्या प्रमाणातील हे दुष्परिणाम नाही. त्याचबरोबर षष्ठ स्थानाकडे वळूयात. 6वं घर हे रोग आणि हितशत्रूंचं आहे. षष्ठ स्थानामध्ये असणारी कन्या रास आणि बुधदेवांची उपस्थिती अष्टमातनं आहे, त्यामुळे थोडंसं हितशत्रूंपासून सावध राहावं असं मी या माध्यमातून सांगू इच्छिते. किरकोळ प्रमाणात हितशत्रू तयार होतील, त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये अतिशय प्रेम भावना आहे, परंतु ते तुम्हाला काही अंशी फसवणूक करू शकतील. असे काहीसे कुयोग बुधदेव अष्टमात गेल्यामुळे प्राप्त होतील. त्यामुळे या महिन्याच्या पहिल्या 15 थोडेसे वैचारिक मतभेद जर झाले तर त्या व्यक्तीसोबत शत्रुत्व घेऊ नका, असा सल्ला मी तुम्हाला या माध्यमातून देऊ इच्छिते. सप्तम स्थानाकडे वळूयात. 7व्या घरामध्ये शुक्रदेवांची रास आणि शुक्रदेवांचं गोचर हे 2
डिसेंबर नंतर मकरेतन होत आहे. शुक्रदेव तुम्हाला वैवाहिक सौख्य उत्तम देतील. किरकोळ प्रमाणामध्ये तुमचे काही अंशी मतभेद असतील, काही वाद असतील जोडीदारासोबत, तर ते सुद्धा संपुष्टात येण्यासाठी मदत करतील. म्हणजेच वैवाहिक सौख्य भरभरून देण्यासाठी किंवा तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यामध्ये एखादी नवीन नोकरी किंवा नवीन व्यवसाय यामध्ये मोठा लाभ प्राप्त करून देण्यासाठी शुक्रदेवांची ही मकर राशीतली उपस्थिती अतिशय उत्तम म्हणता येईल. भागीदारीचा व्यवसाय करायचा आहे, अतिशय उत्तम योग आहे. 2 डिसेंबर नंतर निर्णय घ्या, तो व्यवसाय तुमचा उत्तम राहणार आहे. राशी कुंडलीतील नवम स्थानाकडे वळूयात. नवम घर हे तुम्हाला आध्यात्मिक प्रगती, त्याचबरोबर भाग्योदय, नवीन नोकरीची संधी, हे सगळ्या गोष्टी आपण या 9व्या घरावरनं पाहत असतो. नवम स्थानामध्ये गुरुदेवांची रास. गुरुदेवांचं गोचर वृषभेतनं धनस्थानातनं होतंय. त्यामुळे नवीन नोकरीच्या संधीत असणारा वर्ग सुखावणार आहे, त्यांना नोकरीची संधी मिळू शकते. त्याचबरोबर पिग्मी कलेक्शन, विमा एजंट यांना सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे. खरेदी विक्रीचे व्यवसाय ज्यांचे आहेत त्यांना सुद्धा नवीन संधी प्राप्त होईल, त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे. व्यवसाय स्थानाकडे वळूयात. 10वं घर या ठिकाणी आहे मकर रास. शुक्रदेवांची उपस्थिती मकर राशीतनं 2 डिसेंबर पासून होतीये. या संधीचा लाभ घ्या. या ठिकाणी ज्यावेळेस शुक्रदेव येतात त्यावेळेस दशमस्थानाचं बळ वाढवतात. शनी महाराज हे तुमच्या राशीचे दशमस्थानाचे अधिपती आहेत. शनी महाराजांचं गोचर हे लाभस्थानात होत आहे. शनी महाराज आणि शुक्रदेव हे एकमेकांना परस्पर मित्र आहेत. त्यामुळे ज्यांचं कॉस्मेटिक संदर्भातील कार्य आहे, व्यवसाय आहे, त्यांना तो व्यवसाय उच्च लेवलला घेऊन जाऊ शकतात, इथपर्यंत उत्तम स्थिती आहे. सोन्या चांदीचे व्यापारी वर्ग, जागा खरेदी विक्री, त्याचबरोबर पेट्रोल पंप, तेलघराचे व्यावसायिक वर्ग, होलसेल किराणा माल यातील भुसार मालाचे व्यापारी वर्ग हे सुखावणार आहेत, आनंदित होणार आहे, यांच्यासाठी उत्तम स्थिती आहे. राशीपत्रिकेतील लाभस्थानाकडे वळूयात. लाभस्थानाचे अधिपती शनी महाराज, ज्यांचं गोचर हे लाभातनच होत आहे आणि ते मार्गी अवस्थेतनं होत आहे. त्यामुळे उत्तम लाभाची संधी आहे. अडचणी कुठल्याही प्रकारच्या दिसून येत नाहीयेत. लाभ उत्तम प्रकारे तुम्हाला प्राप्त होणार आहे. खर्च स्थानाकडे वळूयात. या महिन्यात खर्च होण्याचे योग आहेत. गुरु महाराज हे शुक्र देवतेच्या राशीतनं गोचर करणं म्हणजे तुम्हाला कॉस्मेटिक, शोभेच्या वस्तू, हौशीसाठी, चैनी मौजीसाठी तुम्हाला पैसा खर्च करायला लावणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपभोगाच्या वस्तू म्हणजेच चैनीच्या वस्तू यांना खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करणं, या सगळ्या गोष्टी घडू शकतात. मग विशेष काळजी तुम्ही खर्चावरती नियंत्रण कसं आणता येईल याकडे घ्यायची आहे. तर आता आपण उपासनेकडे वळूयात, कारण उपासनेची जोड आपल्याला द्यायची आहे. ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांसाठी उपासना सांगते. तुम्ही या संपूर्ण महिनाभर तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करा, त्यांच्या नामस्मरणात राहा. नक्कीच तुमचा विवाह उत्तम कार्य जुळून येण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर व्यापारी वर्ग आणि नोकरदार वर्ग यांच्यासाठी या संपूर्ण महिनाभर दत्त महाराजांची उपासना करायची आहे. त्या माध्यमातून तुम्हाला तुमचा व्यवसाय उच्च लेवलला घेऊन जाता येईल आणि त्याचबरोबर नवीन नोकरीची संधी तुम्हाला प्राप्त होईल. याबरोबरच जे शिक्षण घेत आहे अशा शिक्षण घेणाऱ्या वर्गाने या संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. ज्यांना वास्तू खरेदी करायची त्यांनी सुद्धा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. ज्यांना उत्साह कमी पडतोय त्यासाठी तुम्हाला गणपती स्तोत्र वाचन करणं आवश्यक ठरणार आहे. तर आज आपण मेष राशी जातकाने संपूर्ण डिसेंबर महिना कुठली उपासना करायची आहे, तुमचे योग कसे आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली. असेच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जाऊन पहा, माहिती घ्या. तत्पूर्वी तुम्हाला एक आनंदाची वार्ता द्यायची आहे. आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवीन एक युट्यूब चॅनल सुरू होत आहे, स्वामी कृपा वास्तू. या वास्तू चॅनलवरनं आपल्याला विविध वास्तुशास्त्रानुसार विना तोडफोड उपाय कसे करायचे आणि आपलं वास्तूचं स्वप्न साकारायचं कसं, किंवा आपल्या वास्तूमध्ये काही दोष असतील तर ते दोष विना तोडफोड करता कसे नष्ट करायचे, या सगळ्याची माहिती देणारा चॅनल आपल्या भेटीला येत आहे, आपल्या सेवेत येत आहे. जसे आपण भरभरून प्रेम आणि प्रतिसाद आपल्या या युट्यूब चॅनलला दिलेला आहे तसाच त्यालाही द्या. आणि तुम्हाला माझं हे चॅनल कसं वाटलं किंवा वास्तुशास्त्राबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दलची कमेंट सुद्धा तुम्ही मला नक्की करा. चॅनल बद्दल माहिती तुम्हाला आवडली आहे असं तुम्ही जर कमेंट केलेली आहे तर कुठल्याही एका प्रेक्षकाचं, अर्थात ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, माहिती घेताय, तुम्हाला तुमचा प्रश्न आहे वास्तुशास्त्राबद्दल असू देत किंवा ज्योतिषशास्त्राबद्दल असू देत,
त्याची माहिती तुम्हाला आवडलेली आहे आणि त्या संदर्भात तुमच्या जीवनामधील एका प्रश्नाचं उत्तर फ्रीमध्ये तुम्हाला चॅट बॉक्समध्ये मिळणार आहे. तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलला जसे भरभरून प्रतिसाद देतात तसा त्याही द्या आणि पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.